डॉक्टर शेषराव मोहिते सर आणि मराठी भाषेला प्रभावित होण्याचं काम सातत्याने करणारे सर्व शिलेदार व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी समोर श्रोतेगण उपस्थित आहेत. डॉक्टर ज्ञानेंद्र राऊत सर यांनी मराठी भाषेचा एक प्रगल्भ, त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये जवळपास 200 शाळा सहभागी झालेल्या होत्या आणि त्यानंतर महाराष्ट्रातून फक्त 50 शाळांना निवडलेले होते आणि त्यातील तीन विद्यार्थी प्रत्येक शाळेचे असे 150 विद्यार्थी होते. आणि या 50 शाळांमधून सगळं खूपच छान होतं. माझं दुसऱ्या दिवशीचं सत्र होतं. मी माझ्या मुलींना, अर्थात माझ्या विद्यार्थीने, मी माझ्या मुली मागते त्यांना, मी माझ्या मुलींना म्हणाले, मुलींनो, ह्या सगळ्या वातावरणामध्ये तुमच्या मनामध्ये थोडाफार न्यूनगंड आल्यासारखं वाटत नाहीये का? ती किती छान उत्तरामुळे जो आत्मविश्वास होता तिथे माझी मराठी अभिजात घडते. किती मोठा संघर्ष करावा लागला. आणि विशेष सांगायचं राहिलं, त्या मुलीला महाराष्ट्रातलं पहिलं पारितोषिक मिळालं. आमच्या शाळेला पहिली शाळा निवडली गेली, मराठी माध्यमाची शाळा, ज्या शाळेला मराठी अभिजात होती आहे आणि ती उद्या राहणार आहे. पण राहणार आहे हे म्हणत असताना तेवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये का येत नसावा की तुमची आमची सामूहिक जबाबदारी 16व्या शतकामध्ये संत बाहेर उभी आहे म्हणजे तिला राजमान्यता. शाळेमध्ये असताना माझे पालक घरी येत असताना हातामध्ये कुठलं ना कुठलं पुस्तक किंवा मासिक घेऊन येत होते. पण आताचे पालक मात्र घरी येत असताना आपल्या मुलांना महागडे गिफ्ट्स घेऊन येतील, कितीतरी डिजिटल गोष्टी त्या घेऊन येतील, पण एखादं मासिक किंवा एखादं वर्तमानपत्र किंवा एखादं पुस्तक घेऊन येत नाही. ही मराठीची शोकांतिका आहे. आणि आमचं प्रेम जर आपण आपल्या मराठीबद्दल ठेवलं तर नक्कीच भाषेचा विकास होईल आणि मराठी जगामध्ये नक्की पोहोचेल. मराठीसाठी आपल्या युवकांना आपली भाषा वाटली पाहिजे. यासाठी काय करता येईल तर मुळामध्ये मराठीतील साहित्यिकांनी त्यांची जी निर्मिती आहे, मग विद्यार्थ्यांना आपण काय देणार आहोत. मराठी शिक्षकांची अवस्था वाईट आहे, मराठी शाळांची अवस्था वाईट आहे. त्या सगळ्यांना शासनाचं धोरणही तितकं जबाबदार आहे असं मला वाटतं. मी लहानपणी खूप श्रीमंत बालपण जगलेलं आहे असं मला वाटतं. किंवा इंजिनियर व्हावं ही स्पर्धा लागलेली आहे. मूळ जन्माला आली की आम्ही करून टाकतो, हा डॉक्टर होईल आणि हा इंजिनियर होईल, डॉक्टर असलेला माझ्या जवळ राहील, इंजिनियर असलेला जवळ शिकेल वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांवरती लागतो आहोत. म्हणून आमच्या युवकांची अवस्था अशी झालेली आहे की मराठी विषयी त्यांनी अरबी आणि फारसी शब्द जे होते ते राजकारणामध्ये त्यांनी वापरायचे जाणीवपूर्वक कार्य आणि 250 ते 300 शब्द त्यांनी बाजूला केले आणि तिथं मराठी शब्दाचं खास उपयोजन केलं. आणि पहिला शब्दकोश तयार करण्याचा मान जर कोणाला जात असेल, राजकीय शब्दकोश तयार करण्याचा मोबाईल असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर आणलो आणि काळानुसार जर साहित्य आपण बदलत राहिलं तर ही मुलं नक्की वाचतील. आणि एक ना एक दिवस असा असेल की या मुलांचे पाय जे आहेत ते नक्की आपल्या घराकडे वळतील, म्हणजे आपल्या भाषेकडे वळतील. आज जग जिंकायला निघालेली ही मुलं जी आहेत, वैश्विक जास्त मार्क मिळवून देणारा विषय म्हणून संस्कृत घेतलं जातं. म्हणून मराठीला अभिजात मिळाली म्हणून भाषा ही पूर्ण टिकेलच असं सांगता येत नाही. मराठी भाषा टिकवण्याचं काम तुमचं आणि आमचं आहे.